सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्यातील सर्वच महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग आलेला आहे। 10 जून रोजी राज्याच्या नगर विकास विभागाने सर्वच महानगरपालिकांना पत्र लिहून प्रभाग रचना करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यानुसार आता राज्यातील सर्वच महानगरपालिकांमध्ये प्रभाग रचना पार पाडणार आहे। नागपूर महानगरपालिकेचा आपण विचार केला तर राज्यातील अ वर्गाची महानगरपालिका म्हणून नागपूर महानगरपालिका ओळखली जाते। ज्या नगर रचना विभागाने जे अ, ब आणि क वर्गाच्या महानगरपालिकांना प्रभाग रचना करण्याचे आदेश दिलेले आहे, नागपूर महानगरपालिका ही अ वर्गामध्ये येते। अशातच नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे ही जबाबदारी असणार आहे की संपूर्ण प्रभाग रचना तयार करून त्याचं जे अंतिम प्रारूप आहे ते राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवायचं आहे। राज्य निवडणूक आयोग त्यावर हरकती आणि सूचना मागवेल, त्यानंतर त्याच्यावर सुनावणी होईल आणि नंतरच हे जे प्रभाग रचना तयार करायचे आहे याला अंतिम रूप येणार आहे। परंतु आपण नागपूर महानगरपालिकेचा जर विचार केला तर 2017 मध्ये या ठिकाणी 4 सदस्यीय प्रभाग पद्धती होती, 2012 मध्ये या ठिकाणी 2 सदस्यीय प्रभाग पद्धती होती, 2025च्या ज्या निवडणुका आहे या 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीनेच घेण्यात येणार असल्याची माहिती आहे। 2011च्या जनगणनेनुसार या संपूर्ण निवडणुका पार पडणार आहे। जी लोकसंख्या लक्षात घेण्यात येणार आहे ती 2011च्या लोकसंख्येनुसार घेण्यात येणार आहे। त्यामुळे प्रभाग रचनेमध्ये जरी बदल होणार असला तरी प्रभागाची जी 4चा जो प्रभाग आहे तो कायम असणार आहे। राज्यातील सर्वच महानगरपालिकांना नगर विकास विभागाने 10 जून रोजी एक पत्र लिहिलेलं आहे। त्या पत्रामध्ये त्यांनी जे एक प्रभाग रचनेचं नव्याने तयार करण्याचे आदेश जे आहे ते त्या ठिकाणी दिलेले आहे। गुगल अर्थवर ही प्रभाग रचनेचा जो नक्षा आहे तो तयार करायचा आहे। त्यानंतर जे लोकसंख्या आहे, जी हद्द आहे, सीमा ज्याला म्हणतो आपण, या सर्वच गोष्टींचा विचार करून प्रभाग रचना करण्याचे आदेश जे आहे ते नगर विकास विभागाने दिलेले आहे। नागपूर महानगरपालिकेमध्ये 3 टर्म पासून भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, त्यामुळे चौथ्यांदा यावेळी भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा निवडणुकीमध्ये बाजी मारतं की काँग्रेस या ठिकाणी भाजपच्या हातून सत्ता खिचतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। परंतु जर आपण 2017च्या निवडणुकींचा पक्षीय बलाबलाचा विचार केला तर भारतीय जनता पक्षाचे 108 नगरसेवक होते, काँग्रेसचे 29 नगरसेवक होते, बहुजन समाज पार्टीचे 10 नगरसेवक निवडून आले होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 1, शिवसेनेचे 2 आणि अपक्ष 1 असे 151 नगरसेवक या 2017च्या निवडणुकांमध्ये नागपूर महानगरपालिकेवर निवडून गेले होते। त्यामुळे 2025च्या ज्या निवडणुका होणार आहेत त्या 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे होणार असल्यामुळे जवळपास 151 इतकीच नगरसेवक संख्या नागपूर महानगरपालिकेच्या 2025 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी सुद्धा कायम असण्याची शक्यता आहे। परंतु 10 जून रोजी राज्याच्या नगर विकास विभागाने जे आदेश पारित केलेले आहे, राज्यातील सर्वच महानगरपालिकांना प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिलेले आहे, त्यानुसारच सर्वच महानगरपालिकेचे आयुक्त आणि सर्वच महानगरपालिकेचं प्रशासन आता निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचालींमध्ये लागलेलं आहे। महानगरपालिकेचे आयुक्त प्रभाग पद्धती प्रभाग रचना जी आहे ती तयार करतील, नव्याने तयार करतील। प्रभाग रचना तयार केल्यानंतर त्याचा जो प्रारूप आराखडा आहे तो राज्य निवडणूक आयोगाला पाठवला जाईल। राज्य निवडणूक आयोग त्यावर हरकती आणि सूचना मागवतील, त्यावर सुनावणी होईल आणि नंतरच महानगरपालिका निवडणुकींसाठीचं प्रभागाच्या जी रचना आहे त्याचं अंतिम प्रारूप प्रसिद्ध केला जाणार आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या महानगरपालिका निवडणुकींचा मार्ग मोकळा झालेला असला तरी आता निवडणूक प्रक्रियांना वेग आलेला आहे। योगेश पांडे, नागपूर, मुंबई तक।